Hello, good evening to all my dear students and dear parents. I am Mr. Gore SM Sir. I am teaching you from Maharashtra Vidyalaya Bansarola, Taluka Case, District Bid. Subject English Standard 7th. My mobile number is 770967326. My WhatsApp number is 770967326. Email ID. My email ID is goresatishim@gmail.com. Teacher, I am Mr. Gore SM Sir. Today we are going to learn a new story. The name of the story is Little Girls Wiser Than Old People. Means मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक समजदार असतात. कॉन्टलेव निकोला एविच Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. J.R. Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. Form groups of 4 to 6. 4 ते 6 जणांचे गट तयार करा. Each member should write at least 5 reasons why fights occur. के भांडणे का निर्माण होतात, लोक भांडणे का खेळतात, त्याची कारणे आपल्याला शोधायची आहेत. Example, 2 children want the same toy. 2 लेकरांना सारखीच खेळणी पाहिजे आहे, म्हणून त्या 2 लेकरांचे भांडणं लागलेले आहेत. Together, the different reasons written by all group members to make a longer list. Now, group I will read out their list while other groups compare it with their list. Mark the common items. त्याच्यामधील काही कॉमन गोष्टी येत असतील तर त्याला मार्क करावे, म्हणजे खून करावे. अँड नोट डाऊन द न्यू वन्स. एखादी नवीन आयडिया आलेली असेल तर त्याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या. रिपीट द प्रोड्युसर. अशा प्रकारची प्रक्रिया परत करा. विथ ऑल अदर ग्रुप्स रीडिंग आउट दिअर लिस्ट. नाव यू विल हॅव अ फेअरली लॉंग लिस्ट ऑफ रिझन्स. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचे 4 ते 6 जणांचे ग्रुप सध्या कोरोना काळ चालू असल्यामुळे करू नयेत. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न उत्तरे स्वतःच्या मनाशी करा किंवा आईवडिलाशी करा. मराठीतूनही या गोष्टीची चर्चा केली तरी चालेल. वॉर्मिंग अप. उत्साहित होणे. या ठिकाणी
एक पेन्सिलचं चित्र दिलेलं आहे आणि पेन्सिलचं लिहिण्यासाठी उत्साहित होत आहे, म्हणून वॉर्मिंग अप अशा प्रकारे या ठिकाणी चित्र दिलेले आहे. क्लासिफाय द रिझन्स टू ट्रायव्हल अँड सिरियस वन्स युझिंग द टेबल बिलो. खालील तक्ता वापरून तुम्ही ट्रायव्हल आणि सिरियस अशा दोन प्रकारचे जे प्रकार आहेत, या ठिकाणी ट्रिव्हल प्रकारच्या भांडणाला क्षुल्लक भांडणे समजतात आणि सिरियस म्हणजे अत्यंत सिरियस भांडणं, जे की पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जातात, त्यांना गंभीर भांडणे असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन म्हणून मी सांगतो की एक रिझन या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. अ पर्सन डम्प्स गार्बेज इन द डोअर ऑफ हिज or her neighbor. This is serious. Reason number 2, a student pushes and knocks down his friends. This is trivial. हे क्षुल्लक कारण आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी ढकलतो आहे किंवा नॉक करतो आहे आपल्या मित्राला, हे क्षुल्लक कारण आहे, ट्रिव्हिल आहे. रिझन नंबर 3, ओल्ड इल कपल इज स्टेइंग नियर युअर रूम. एक आजारी असं कपल आहे, जोडपं आहे, नवरा बायको आहेत, ते तुमच्या रूम शेजारी राहतात. युअर लाऊडस्पीकर इज प्लेइंग थ्रूआउट ॲट नाईट. आणि रात्रीच्या वेळेस जी की झोपेची वेळ असते त्या ठिकाणी तुमचा लाऊडस्पीकर मोठ्याने चालू आहे, तर हे कारण सिरियसमध्ये मोडतं. रात्रीच्या वेळी कोणाची झोप मोडण्यासाठी लाऊडस्पीकर आपल्याला वापरायचे नाही. टोटो फॉरगेट माय बर्थडे. टोटो माझा वाढदिवस तू विसरून जा. हे ट्रायव्हल रिझन आहे. बिट्टूज फ्रेंड टेल्स लाईज. बिट्टूचा फ्रेंड काय करतो? खोटं बोलतो आहे. हे सिरियस रिझन आहे. खोटं बोलू नये. खोटं बोलणे अत्यंत सिरियस आहे. ते आपल्याला गंभीर मार्गाकडे घेऊन जातं. बट इट इज ट्रू. परंतु ती गोष्ट खरी आहे. चिल्ड्रन मे डिस्कस द रिझन इन इंग्लिश ॲज वेल ॲज देअर मदर टंग, बट द लिस्ट शुड बी इन इंग्लिश. तुम्ही अशा प्रकारच्या प्रकरणाची यादी मराठीतूनही करू शकता, परंतु नंतर त्या वाक्यांचे भाषांतर तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचे आहे. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक समजस असतात. मुली किंवा मुलं समजस असतात. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. या वर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. अंगणात बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. अ लार्ज puddle had run down from a manure pile into a lane between two farms. एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं 2 शेतामधल्या जाणाऱ्या अरुंद बोळामध्ये वाहत होतं. And at this puddle 2 girls, one older than the other, had met.
आणि त्या डबक्याशी दोन मुली एकमेकींना भेटल्या. एक जण दुसरीपेक्षा मोठी होती. Both of them had been dressed by their mothers in new clothes. दोघींना त्यांच्या आईंनी नवीन कपडे घातले होते. And elder a yellow one with a design, but had their heads wrapped in रेड कर्चिफ्स. लहान मुलीने निळा झगा घातला होता आणि मोठीने नक्षी असलेला पिवळा झगा घातलेला होता. बोथ हॅड दिअर हेड्स wrapped इन रेड कर्चिफ्स. दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधले होते. डिक्शनरी. ईस्टर. Easter is a Christian festival and holiday that is celebrated in many countries. Easter is always a Sunday. Rills. What is the meaning of rills? Small streams of water means rills. Pile. Pile means what? Heap. रास. वस्तूंचा ढिगारा. After prayers in the church, the two girls went to the puddle where they showed their new garments to each other and began to play. चर्चमधील प्रार्थना संपल्यावर त्या दोघी मुली त्या डबक्यापाशी आल्या. त्यांनी एकमेकींना आपले नवे झगे दाखवले आणि त्या खेळू लागल्या. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on. But the older girl said to her, त्यांना त्या पाण्यात डुबकायचं होतं. पाणी थपथप वर करून उडवायचं होतं. छोटी मुलगी पायातील बुटासकट डबक्यात शिरू लागली. तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली. काय पाहू तिला म्हणाली नंतरच्या पानावर. गेस द मिनिंग ऑफ. हिअर इज अ डिक्शनरी. पडल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पडल? पडल मीन्स डबके. कर्चिफ. कर्चिफ मीन्स हातरुमाल किंवा कपडा. बिस्पॅटर्ड मीन्स घाणीचे शिंतोडे उडवलेला. Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same. मलाशा, तशी जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागावेल. मी माझे बूट काढते, तूही तसंच कर. The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankle and said. मग त्या मुलींनी आपापले बूट काढले, झगे स्कर्ट्स वर उचलले आणि त्या डबक्यातून एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आत बुडाले आणि त्यामुळे ती म्हणाली. काय म्हणाली? इट इज डीप. अकुल्का, आय एम अफ्रेड. अकुल्का
हे डबके खोल आहे, मला भीती वाटते. नेक्स्ट पेज. नेव्हर माइंड, सी रिप्लायड, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. हरकत नाही, ती उत्तरली, यापेक्षा ते अधिक खोल नसेल, थेट माझ्यापर्यंत चालत ये. They came closer to each other. Akulka said, Malasha, look out and do not splash it up, but walk softly. दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. मलाशा, लक्ष ठेव आणि चिखल उडू देऊ नकोस, तर जपून चाल, आकुलका म्हणाली. थिंग्स टू डू, करण्यासाठी काही गोष्टी असतात. ड्रॉ अ मॅप ऑफ विलेज युजिंग युअर इमॅजिनेशन अँड द डिस्क्रिप्शन गिव्हन हिअर. अशा प्रकारे ह्या गावाची जी रचना या ठिकाणी दिलेली आहे, त्या रचनेनुसार त्या गावाचा मॅप म्हणजे नकाशा या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी वन ऑफ द टू गर्ल्स. दोन्हीपैकी कोणत्याही एका मुलीचा ड्रेसची डिझाईन तुम्ही या ठिकाणी काढून ड्रेसचे चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांनी काढा, ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी काढू नका. फाइंड आउट ईस्टर इज सेलिब्रेटेड. ईस्टर हा सण कोणत्या तारखेला साजरा केला जातो, ती तारीख शोधून काढा. लिसन अँड आन्सर. ऐका आणि उत्तरे द्या. व्हाय डीड अकुलका वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा. ही अकुलका जी आहे, त्या अकुलकाने मलाशाला काय विरोध केला आणि का केला. व्हाय डीड मलाशा रन होम. मलाशा घरी का पळून गेली. अकुलकाज न्यू ड्रेस. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुलकाच्या नव्या जागेवर चिखल उडाला. नुसता जागाच नव्हे तर तिच्या नाकावर व डोळ्यावर चिखलाचे शिंतोडे उडाले. आपल्या जाग्यावरचे चिखलाचे डाग पाहून अकुलकाला मलाशाचा राग आला व ती तिच्यावर ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली. मलाशा घाबरली आणि आपण काय उपद्व्याप करून ठेवलाय ते पाहून तिने डबक्यातून बाहेर उडी मारली आणि ती घरी पळाली. तिथून जात असताना अकुलकाच्या आईने आपल्या मुलीच्या चिखलाचे शिंतोडे उडाल्याने खराब झालेला झगा पाहिला. अकुलकाज न्यू ड्रेस अँड not only her dress but her nose and eyes. When Akulka saw the spot her dress, she grew angrily at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. तिचं पूर्ण बोलणं व्हायच्या आत मलाशाने धपकन पाण्यामध्ये पाय बुडवला आणि अकुलकाच्या नव्या जागेवर चिखल उडाला. नुसताच चिखल नव्हे तर तिच्या नाकावर आणि डोळ्यावरही चिखलाचे शिंतोडे उडाले. आपल्या जाग्यावरचे चिखलाचे डाग पाहून अकुलकाला मलाशाचा राग आला आणि ती तिच्यावर ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली
मलाशा घाबरली आणि आपण काय उपद्व्याप करून ठेवलाय ते पाहून तिने डबक्यातून बाहेर उडी मारली आणि ती घरी पळाली. Akulka's mother passed by. She saw her daughter dress bespattered and soiled. तिथून जात असताना अकुलकाच्या आईने आपल्या मुलीचा चिखलाचे शिंतोडे उडाल्याने खराब झालेला झगा पाहिला. NAP, nape of the neck, meaning the back of the neck. Nape of the neck म्हणजे हे जे नेक मान आहे त्याची बॅक साईड आहे. लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट आर रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. या कथेमध्ये ज्या गोष्टी स्पीकिंगशी संबंधित आहेत त्याची आपण यादी करायची आहे. एक्झाम्पल सेड, स्कोल्ड, स्कोल्डेड, रिप्लायड याच्यामधून बोलणे व्यक्त होते. जसं की सेड म्हणजे म्हणाला, स्कोल्ड म्हणजे खरडपट्टी काढली, स्कोल्डेड खरडपट्टी काढली, रिप्लायड प्रत्युत्तर दिले. Wear a cursed one. Did you get yourself dirty? नतद्रष्ट मुली, स्वतःला एवढं कुठे घाण करून घेतलंस? मलाशा has purposely splashed it on me. मलाशाने मुद्दाम होऊन माझ्यावर शिंतोडी उडवली. अकुलका's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Malasha began to howl and her mother ran out of the house. या ठिकाणी अकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडलेले आहे आणि तिच्या मानेवर फटका मारला. मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून धावत बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? ती शेजारणीवर ओरडू लागली. नेक्स्ट पेज. We are looking in this picture that they are quarreling in each other. या चित्रामध्ये हे मोठी माणसं एकमेकाविरुद्ध ह्या क्षुल्लक गोष्टीच्या कारणावरून या अंगावर शिंतोडे उडाली, फ्रॉक भरला, चेहरा भरला. या क्षुल्लक गोष्टीवरून ही माणसे, बाया माणसे असतील, पुरुष माणसे असतील, या ठिकाणी भांडणे खेळत आहेत. नेक्स्ट पेज. One word brought back another, and the woman began to quarrel. The men too ran out, and a big crowd gathered in the street. All were crying, and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push, and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasant and began to talk them. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बायका भांडू लागल्या. पुरुषही धावत बाहेर आले आणि रस्त्यावरही भली मोठी गर्दी जमली. सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि कुणीच कुणाचं ऐकना. कुणाच्याच बाजूच्या माणसाचं म्हणणं ऐकू येईना.
सर्वजण एकमेकावर ओरडू लागले आणि शिव्या शाप देऊ लागले. एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि भांडण सुरू झालं. तेवढ्यात अकुलकाची आजी बाहेर आली. सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. गेस द मिनिंग ऑफ फॉलोइंग. खालील गोष्टीचा तर्क करा. या ठिकाणी वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर म्हणजे एका शब्दाने दुसरा शब्द वाढत जात आहे. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time of rejoicing and see what sin you are doing. लाडक्यांनो, हे तुम्ही काय करत आहात? हा सुट्टीचा दिवस आहे याचं भान ठेवा. ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे आणि तुम्ही काय पाप करत आहात ते पहा. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. त्या वृद्ध स्त्रीकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिले नाही आणि तिला धक्का मारून जवळपास खालीच पडले. अकुलका आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. इन व्हॉट सेन्सेस आर वर्ड्स युज्ड हिअर. या ठिकाणी खालील शब्द कोणत्या सेन्सेससाठी वापरलेले आहेत? क्राईंग रडणे, डिझायर भावना, हॉलिडे सुट्टीचा दिवस सेलिब्रेशन, नॉक्ड ऑफ हर फीट त्या ठिकाणी तिच्या पायाला पाय ते देत राहिले, पाय तुडवीत राहिले. While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a sieve and winded the reel. इकडे स्त्रियांची बाचाबाची सुरू होती. तोवर अकुलकाने तिचा झगा पुसून काढला आणि ती बोळातल्या डबक्याकडे परत गेली. तिने एक वाटोळा दगड उचलला आणि जमिनीवर त्याने खडवायला सुरुवात केली जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल. तिचं जमीन खडवणं चालू असतानाच मलाशा तिथे आली आणि तिला मदत करू लागली. तिने एक दगडाचा चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा रुंद केला. लिसन अँड आन्सर. ऐका आणि प्रश्नांची उत्तरे द्या. डिड द पीपल स्टॉप फायटिंग. या लोकांनी फायटिंग करणे थांबविले का? नो, नाही. दादा, बॅटरी, पॉवर बँक.
डिड द पीपल स्टॉप फायटिंग? या लोकांनी वाद खेळणे थांबवले का? नो, दे डिडंट स्टॉप फायटिंग. ते वाद खेळतच राहिले. व्हॉट डिड अकुल्का डू? अकुल्काने काय केले? अकुल्का वॉशड हर ड्रेस अँड सी वॉज she was going there to puddle. While she was scratching, Malasha came up and began to help her. What did Malasha do? Malasha began to help Akulka to scratch the air, to expand water. What was the old woman trying to do? वृद्ध स्त्री काय करायली होती? ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू स्टॉप क्वारल. म्हातारी स्त्री ते जी फायटिंग आहे ते फायटिंग थांबविण्याचा प्रयत्न करत होती. व्हाईल वुमन एक्सचेंज्ड वर्ड, the peasant had begun to fight just as the water went down the rill toward the place where the old woman was trying to separate the men. The girls ran, one from one side for the rill, the other from the other side. Look out, Malasha! Look out! Shouted Akulka. शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोहोचली. दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या बाजूला, एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला, अशा पळत सुटल्या. अकुल्का चित्कारली, ते बघ मलाशा, ते बघ. लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. लिसन अँड आन्सर, ऐका आणि प्रश्नाची उत्तरे द्या. डिड द गर्ल फॉरगॉट दिअर क्वारल? येस, गर्ल्स फॉरगॉट दिअर क्वारल. मुलींनी त्यांचं भांडण विसरलं होतं. How can we say that? Because they came back to get friendship again. Why did the men feel ashamed? त्या माणसांना त्या ठिकाणी लाजल्यासारखं का वाटलं? Because they were fighting. Malasha wanted to say something herself, but could not speak for laughter. The girls were running and laughing at Chief, which was bobbing up and down the rill. They ran straight into the crowd of the peasant. The old woman saw them and said to the peasant, मलाशालाही काहीतरी सांगायचं होतं, पण हसता हसता तिच्या तोंडातून शब्दच फुटेनात. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. पळत पळत त्या थेट शेतकऱ्यांच्या बोळक्यात शिरल्या. त्या वृद्ध स्त्रीने त्यांना पाहिले आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात त्या केव्हाच ते भांडण विसरून गेले आहेत. आता त्या लाडक्या मुली एकत्र किती छान खेळू लागल्या आहेत. त्या तुमच्यापेक्षा जास्त समजस म्हणजे समजदार आहेत. नेक्स्ट पेज. इनॅक्ट द होल स्टोरी विदाउट युझिंग वर्ड्स. शब्द न वापरता या गोष्टीचा मूक अभिनय करा.
डिस्कस, नंतर चर्चा करा. शेम ऑन यू बिफोर गॉड मेन you have started fighting on account of these two girls, and they have long ago forgot it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. त्या लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं आणि त्यांना स्वतःची लाज वाटली, पण मग नंतर ते स्वतःच्याच वागण्याला हसू लागले आणि आपल्या आपल्या शेताकडे पांगले. अशी ही कथा काउंट लिओनी टॉल्स्टॉय यांनी लिहिलेली आहे. Listen carefully. English workshop. शब्दार्थ. ईस्टर, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण. रील, लहान ओढा, ओहळ. पडल, डबके, पाण्याचे, चिखलाचे. पाईल, ढीग, रास. मॅन्युअर, जमिनीला घालण्याचे खत. अकर्स्ड वन, शापग्रस्त, निंद्य व्यक्ती. नेप ऑफ हर नेक, मानेच्या मागील बाजू. बिस्पॅटर्ड, घाणीचे शिंतोडे उडवलेला. पर्पजली, मुद्दाम, हेतुपुरस्सर. हॉल, आक्रोश. इथे अर्थ केकाटणे, किंचाळणे. वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर, शब्दाने शब्द वाढत गेला. पिझंट, शेतकरी. रिजॉयसिंग, आनंद साजरा करणे, आनंद उत्सव. सिन, पाप, दुष्टकृत्य. पेबल, गुळगुळीत वाटोळा दगड. वाइंड, रुंद केला, विस्तारला. बॉबिंग, वेगाने वर खाली होणारे हेलकावे. वाईझर, अधिक समजस, सुज्ञ. स्कॅटर्ड, विखुरलेला. विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, माय डिअर लिटल sisters and brothers, you have to recite these words. तुम्हाला हे शब्द पाठ करावे लागतील. शब्दाच्या वहीवर हे शब्द लिहा व पाठ करण्याचा प्रयत्न करा. इंग्लिश वर्कशॉप. रीड अलाउड द प्रॉपर इंटोनेशन. योग्य स्वरामध्ये खालील गोष्ट वाचा. डोंट गो, आय एम अफ्रेड, नेव्हर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. याचा अर्थ, डोंट गो, जाऊ नकोस. आय एम अफ्रेड, मी घाबरलो आहे, मी घाबरले आहे. नेव्हर माइंड, कधीही मनावर घेऊ नकोस. लुक आउट, सावध राहा. शेम ऑन यू, तुझ्यावर, मी तुझा धिक्कार करतो. Question number 2. Spot the names of the body parts from the story and 3 other names on you. या ठिकाणी व्यक्तीचे 3 बॉडी पार्ट्स या कथेमध्ये उल्लेखलेले आहेत त्याची यादी करा आणि तुमचे स्वतःचे 3 मिसळा. Question number 3. List the character in the story and write their appropriate approximate age. कॅरेक्टर आणि त्याचे एज तुम्ही लिहू शकता की
मलाशाचं वय काय असेल, आकुलकाचं काय असेल, त्यांच्या आईवडिलाचं काय असेल, आजीचं काय असेल, या ठिकाणी कॅरेक्टर लिहा आणि त्यांचे वय लिहा. प्रत्येक विद्यार्थी थोडाफार फरक करतीलच, ते अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 4, प्रश्न 4. राईट द स्टेजेस इन विच द फाईट बिगॅन अँड गॉट वर्स. कोणत्या परिस्थितीमध्ये हे भांडण सुरू झाले? यू मे शो ॲज मेनी स्टेजेस ॲज यू लाईक. जसे की चिखलाने ड्रेस भरवला, चेहरा भरवला, त्यामुळे मग ते शेजाऱ्याच्या मुलीला मारले, भांडण सुरू झाले. दॅन राईट हाऊ अँड व्हेन द पीपल स्टॉप्ड फायटिंग. आणि त्या लोकांनी वाद कधी बंद केला, त्या दोन मुली परत एकत्र आल्या, खेळू लागल्या मैत्रिणीसारख्या, ते पाहून आणि ती वृद्ध स्त्री म्हणाली, आज ईस्टर आहे, देवाचा सण आहे, तो आपण साजरा करायला पाहिजे, भांडण नाही करायला पाहिजे. द फाईट अकुलकाज मदर हिट मलाशा. अकुलकाची आई मलाशाला मारते, त्यामुळे त्या ठिकाणी भांडण सुरू होते. सुरू झालेल्या भांडणाचा थोडक्यात वृत्तांत त्या ठिकाणी लिहा. हाऊ द फाईट केम टू अँड एंड. आणि ही फाईट शेवटी कशी शांत झाली. अकुलका आणि मलाशा मैत्रिणी बनल्या, खेळू लागल्या. त्या वृद्ध स्त्रीने दाखविले, बघा त्या मुली खेळत आहेत, आपण भांडत आहोत, आज ईस्टरचा सण आहे, देवदेव करायचा सोडून आपण भांडत आहोत, ही गोष्ट चुकीची आहे. नेक्स्ट पेज, क्वेश्चन नंबर 5. नाउ choose any one of reason you have listed in the activity on page number 10 down and enact quarrel based on that reason and also show how it was solved. हे भांडण कशा प्रकारे झाले त्या प्रकारे तुम्ही अभिनय करा आणि हे भांडण कसे सुटले त्याचाही अभिनय करा. क्वेश्चन नंबर 6. Change the words in the colored boxes to make other meaningful sentences. या ठिकाणी इतर मिनिंगफुल सेंटेन्सेस बनविण्याकरिता बॉक्सेसमधले शब्द बदला. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे शूज काढून टाकते आणि तूही तसंच कर. आय विल टेक माय पेन अँड यू डू द सेम. अशा प्रकारे आय विल टेक माय बुक अँड यू डू द सेम. मी माझं पुस्तक घेईन, तूही तसंच कर. देअर इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. आनंदित होण्यासाठी वेळ आहे. देअर इज अ टाइम फॉर प्लेइंग. देअर इज अ टाइम फॉर इटिंग. नेक्स्ट पेज, क्वेश्चन नंबर 7. रीड, रिमेंबर अँड राईट. वाचा, आठवा आणि लिहा. या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर क्रियापदाचे दिलेले आहे दुसरे रूप. ड्रेस, ड्रेसड. या ठिकाणी ईडी प्रत्यय लावून क्रियापदाचे दुसरे रूप केले आहे. वॉक, वॉकड. ग्रॅस, ग्रॅप्सड. लॉफ, लॉफड. स्टार्ट, स्टार्टड. जंप, जंपड. पिक, पिकड. लुक, लुकड. वॉन्ट, वॉन्टेड. पास, पासड. गॅदर, गॅदर्ड. स्कॅटर्ड, स्कॅटर्ड. नेक्स्ट पेज. बी, या ठिकाणी मात्र ईडी प्रत्यय लागलेला नाही. क्रियापदाचे पहिले आणि दुसरे रूप हे अनियमित दिलेले आहेत. म्हणजे क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला या ठिकाणी ईडी प्रत्यय लागलेला नाही. तरी विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की अशी अनियमित रूपं आपण पाठ करून ठेवली पाहिजेत. याला दुसरा पर्याय नाही. रन, रॅन. बिगिन, बिगॅन. सिंग, संग. मीट, मेट. टेक, टूक. से, सेड. रिप्लाय, रिप्लायड. ट्राय, ट्रायड. कम, केम. सी, सॉ. गेट, गॉट. ब्रिंग, ब्रॉट.
फाईट, हॉट, गिव्ह, घेव, ईट, एट. विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की या सर्व शब्दांचा मराठीमध्ये अर्थ लिहा. शब्दाच्या वहीमध्ये तुम्ही काय करा, हे सर्व शब्द आणि त्याचा मराठीमध्ये अर्थसुद्धा लिहा. दोन्ही क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप, बदल झालेला अर्थही लिहा. नेक्स्ट पेज. लँग्वेज स्टडी. टाइप्स ऑफ नाउन्स. नामाचे प्रकार. We have seen earlier that noun is a word that is used to name an animal, a place, a thing, an idea, etc. The names given to particular person or sorry for message, animals, places, etc. are known as proper nouns. म्हणजे त्यांना प्रॉपर नाउन्स असे म्हणतात. अँड द रेस्ट आर कॉमन नाउन्स. बाकीच्यांना सामान्य नाम असे म्हणतात. नाउन्सचे दोन प्रकार या ठिकाणी केले. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. कॉमन नाउनमध्ये गर्ल, बॉय, सिटी, माउंटन, टेबल, रिव्हर, बुक, बिल्डिंग, रुलर, टेबल, etc. या ठिकाणी खास करून एखाद्या व्यक्तीचे स्थळाचे नाव दिलेले नसते, त्याला कॉमन नाउन म्हणतात. प्रॉपर नाउन्स काय फरक आहे बघा. या ठिकाणी व्यक्तींचे, स्थळांचे नावे दिलेली आहेत. अकुलका, मलाशा, संगीता, आनंद, लंडन, मुंबई, सह्याद्री, नर्मदा, etc. Write at least 5 common nouns and 5 proper nouns each. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मुलांनो आणि मुलींनो, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, बहीण भावांनो, तुम्ही काय करा. राईट ॲट लिस्ट 5 कॉमन नाउन्स. कमीत कमी 5 सामान्य नावे लिहा. अँड 5 प्रॉपर नाउन. आणि 5 प्रॉपर नाउन लिहा प्रत्येकी. नोट दॅट प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रॉपर नाउन नेहमी कधीही त्याचे पहिले अक्षर कॅपिटल लेटरने असते. ही तुम्हाला ओळखण्याची खुणगाट आहे. वेन यू चूज अ नेम ऑफ युअर पेट, डॉग और कॅट, यू आर गिव्हिंग अ प्रॉपर नाउन टू अ कॉमन नाउन. कॉमन नाउनला प्रॉपर नाउन देण्यासाठी तुम्हाला त्या कुत्र्याला जर एखादे नाव द्यायचे असेल तर त्याचे पहिले अक्षर नंतर कॅपिटल लिहावे लागेल. चूज एनी 5 suitable common nouns and invent interesting names for them. Example, a river, Speedy, a magazine for children, Mitra, friend, a building, ice towers. Next page. 2 minutes of oral work. 2 मिनिटाचे तोंडी काम. Give as many examples of the following as possible within 2 minutes. 2 मिनिटाच्या आत खालील उदाहरणं द्या. Animals, cat, dog, rat, birds, crow, sparrow, parrot, vegetables, tomato, potato, brinjal, body parts, hand, forehead, nose, feet, musical instruments. Use 2 minutes per word. प्रत्येक शब्दासाठी 2-2 मिनिटे वापरायचं आहे. Thanks for watching my video. Thank children and be happy. आनंदी बना.
Thanks for watching Maharashtra Vidyalaya Bansarola. I am Mr. Gore SM sir, and you are looking my video, watching my video. So thanks. You have listened this video carefully. So I am very thankful. If you like this video, click like, and if you like this video more and more, you should share this video more and more times. We are looking our Param Pujya Narayan Dada Kalate as a logo, channel logo. So Narayan Dada Kalate, we are a very great person. So thanks. I will visit you in next period. महाराष्ट्र विद्यालय बंसारोला, तालुका केज, डिस्ट्रिक्ट बीड. नमस्ते. थैंक्स.